बहुप्रतीक्षित छावा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय। काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आलाय, तर नुकतंच या सिनेमातील पहिलं गाणं सुद्धा प्रदर्शित झालंय। विकी कौशल सोबत चित्रपटात कोणकोणते कलाकार असणार याची उत्सुकता चाहत्यांना लागू नये। यापूर्वी विकी सोबत संतोष जुवेकर, सूरज जोशी या कलाकारांची नावं समोर आली होती, मात्र आता त्यात आणखी एक ओळखीचं नाव समोर आलंय। छावा सिनेमातल्या जाने तू या गाण्याच्या टीजर मध्ये एक ओळखीचा चेहरा प्रेक्षकांना दिसलाय। या गाण्यात रश्मिका मंदाना हिच्या पाठीमागे उभ्या असलेल्या अभिनेत्रीने सगळ्यांचं लक्ष वेधलंय। त्या अभिनेत्री म्हणजे नीलकांती पाटेकर, म्हणजेच अभिनेते नाना पाटेकर यांच्या पत्नी। नीलकांती यापूर्वी अभिनय क्षेत्रात कार्यरत होत्या, मात्र त्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला। आता अनेक वर्षांनी त्या छावा या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पुनरागमन करतायत। सिनेमात त्या धाराऊंची भूमिका साकारणार आहेत। धाराऊ या शंभूराजेंच्या दुधाई होत्या। हीच महत्वाची भूमिका सिनेमात नीलकांती पाटेकर साकारणार आहेत। तर छावा सिनेमातील शूटिंग वेळेसचा एक खास किस्सा संतोषने राजश्री मराठी सोबत संवाद साधताना शेअर केलाय। तो राज्याभिषेक जो आहे ना, जेव्हा ते गाणं संपतं आणि तो जो सीन होता तो काय सेट केलाय ते, मी वेडा झालोय। म्हणजे जो रायगडाचा जो सेट होता राज्याभिषेकाचा जो केला होता, तो जो मंडप, सभा मंडप आणि ते सिंहासन जसं ओरिजिनल तू असं तुझ्या डोळ्यात, मी डोळ्यात पाणी आलं होतं डोळ्यात। विकी जेव्हा जातो ना असा आणि एंट्री येते ना, आणि मग ते मग ती गर्जना होते आणि ते धनुष्यबाण घेऊन विकी कौशल राजेंची एंट्री, अरे सगळे असे उभे आहेत आणि फुलं आम्ही टाकतोय। लिटरली आत्ताही बोलतो, आम्ही डोळ्यात पाणी होतं। किरण करमरकर आहे असं, मग तो मग बाजूला, मी असं किरणने मला असं जवळ घेतलं, म्हटलं नाही, म्हटलं ते असं काही नाही, म्हटलं तो फील होतं ना तो विकीच्या सुद्धा ते त्याला फील झालं होतं। ते फील होणारच तुम्हाला, तो ऑराच आहे ना, तो ऑराच आहे। म्हणजे मला असं वाटतं की ना, ती कुठेतरी ती पॉवर त्या सेटवर होती आणि ते तुम्हाला त्या विकीकडे बघताना जो आदर राजांसाठी आहे, जे प्रेम, जी भावना, जी श्रद्धा आहे, ती विकीकडे बघताना आमच्या नजरेत होती। सो इतकं सुपर्ब होतं सगळं, इतके छान वाइब्स होते शूटिंग करताना, प्रत्येक जण 100% डेडिकेटेड होतं। या व्यतिरिक्त आणखी कोणकोणते कलाकार या सिनेमात झळकणार याचीच उत्सुकता प्रेक्षकांना लागू नये। छावा या सिनेमासाठी तुम्ही उत्सुक आहात का, हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी।